नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतो ना, तो बनवला आहे फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स येतात, त्या येतात की दादा फिजिक्सबद्दल स्ट्रॅटेजी सांग किंवा फिजिक्सचे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल सांग. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा फिजिक्सचा व्हिडिओ बनवतोय आणि डेफिनेटली सांगतो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या, तर डेफिनेटली फिजिक्समध्ये 40+ तुमचा स्कोअर आतापासून जरी स्टार्ट केला, तर नक्की येऊ शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या 5 स्टेपला आतापासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली 5 स्टेप्स सांगितले आहेत, ज्या तुम्हाला आतापासून स्टार्ट करायचं इम्प्लिमेंट करणं. त्याचसोबत तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्समध्ये तुम्हाला असे चॅप्टर्स सांगितले जे हाय वेटेज पण आहेत आणि इझी पण आहेत, जे तुम्ही जरी टार्गेट केले तर 30+ तरी तुम्ही आरामात स्कोर करू शकता. आणि डेफिनेटली जे 5 स्टेप्स ज्या फॉलो करायला त्यांना 40+ डेफिनेटली स्कोर करू शकता. त्यामुळे सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. पहिलं म्हणजे काय, एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की तुमचे एक तर न्यूमेरिकल्स फिजिक्सचे सॉल्व्ह होत नाहीत. जरी सॉल्व्ह झाले तरी रिव्हिजन करताना वाटतं की ही सगळी न्यूमेरिकल्स मी पुन्हा एकदा नवीन सॉल्व्ह करतोय की काय. दुसरं, फिजिक्समध्ये जेवढे टॉपर्स असतील ते सगळ्या टॉपर्स विद्यार्थ्यांचा मेन स्कोर जर कुणाचा कमी असेल तर फिजिक्समध्ये येत असतो. याचं कारण का, पहिलं कारण काय, यावेळी तुम्हाला 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजेच 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन ज्यावेळी सॉल्व्ह करतात, आणि मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांचा हेतू हाच असतोय की पहिल्या 40 ते 45 मिनिटामध्ये केमिस्ट्री टॅकल करायचं आणि त्यानंतर मग फिजिक्सवरती शिफ्ट व्हायचं. आणि फिजिक्सचे न्यूमेरिकल्स असं आहे नाही की खूप डिफिकल्ट येतात. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स हे मॉडरेट लेवलचेच येतात. फक्त होतं असं, आपण एंडिंगला फिजिक्स करायला जातो, एक तर टाईम खूप कमी असतो आणि या कमी टाईममध्ये ते प्रेशर इतकं जास्त असतं की इझी MCQ सुद्धा खूप डिफिकल्ट वाटू लागतात. त्यामुळे फिजिक्समध्ये स्कोर कमी येण्याचं कारण हेच आहे. दुसरं, केमिस्ट्रीचं होतं असं की न्यूमेरिकल्स कम्पॅरेटिव्हली इझी येतात. मग फिजिक्सच्याच बाबतीत हे का होतं, आता येतो माझ्या 5ही स्टेप्सवरती. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, तुमचे PYQs किंवा MCQ सॉल्व्ह का होत नाहीत. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की फिजिक्सचे PYQs करा, MCQs करा, पण तो सॉल्व्ह का होत नाहीत. स्टेप नंबर 1चा आन्सर तुमचं हेच असणार आहे की पहिलं म्हणजे काय, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. आपण काय करतो जनरली, एखादी कोणताही टॉपिक पिकअप केला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यावरती फक्त थिअरीज आणि फॉर्म्युलाज पाठ करतो. फक्त फॉर्म्युला पाठ केले म्हणजे तुमचे फिजिक्सचे MCQ सॉल्व्ह होतात असं नाही आहे. यासाठी फिजिक्सच्या न्यूमेरिकलसाठी ज्यावेळी तुम्ही PYQचा जर ट्रेंड बघाल तर त्यामध्ये काय दिसतं, तर जास्तीत जास्त PYQs हे सगळे फॉर्म्युलाज मॅनिप्युलेट करून चेंज झालेले असतात. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला बेसवर एखाद्याने MCQ विचारण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जे विद्यार्थी कन्सेप्च्युअली, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स इझी जातं. त्यामुळे स्टेप नंबर 1 माझ्यासाठी तुमचं सोल्युशन हेच असणार आहे. आत्तापासून काय करायचं आहे, ज्या हाय वेटेज कन्सेप्ट ज्या गेल्या 2-3 वर्षात सतत रिपीट होतात आणि त्याचे न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह होत आहेत, यूट्यूबवरून तुम्ही कोणतेही रिसोर्सेस पिकअप करू शकता. ती कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करा आणि मग त्याचे PYQ सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. कारण का, डायरेक्टली फक्त फॉर्म्युलाज करून जर तुम्ही PYQ सॉल्व्ह करतो म्हटलं ना, होणार नाही आहे. पहिलं टार्गेट असलं पाहिजे, आपल्या कन्सेप्ट फिजिक्समध्ये क्लिअर असल्या पाहिजे, थिअरी कव्हर असली पाहिजे, त्यानंतर फॉर्म्युलेज पार्ट असले पाहिजे आणि त्यानंतर तुमचे PYQ नक्की सॉल्व्ह होतील. ही झाली पहिली स्टेप. आता येतो स्टेप नंबर 2 कोणते आहेत. जर आपलं टार्गेट 40+ असेल तर सुरुवात करायची आहे आपल्याला हाय वेटेज चॅप्टर्सला टार्गेट करा. विद्यार्थी काही काही घाबरून असं करतायत की दादा मी फिजिक्स स्किप करणार आहे का, तर माझा स्कोर केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सने इम्प्रूव्ह करायचा आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की जो टोटल पर्सेंटाईल असणार आहे तुमचं, ते असणार आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या तिन्हीचा जो टोटल स्कोर असणार आहे आउट ऑफ 200 त्याच्यावरती डिटरमाइन होतं. त्यामुळे जे विद्यार्थी फिजिक्स स्किप वगैरे करतो म्हणतात ना, डेफिनेटली तुमच्या पर्सेंटाईलवरती इफेक्ट होणार आहे. त्यामुळे स्टेप नंबर 2 काय, फिजिक्सचे हाय वेटेज जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पिकअप करायचं आहे. हाय वेटेज चॅप्टर्स पिकअप करण्याचा हाच एक फायदा असतो, याच्यामधून इझी क्वेश्चन पण विचारला जातो, मॉडरेट क्वेश्चन पण विचारला जातो आणि डिफिकल्ट क्वेश्चन पण विचारलं जातं. मग आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, इझी आणि मॉडरेट जे क्वेश्चन्स आहेत त्यांना टॅकल करणं. त्यामुळे हाय वेटेज चॅप्टर्स फिजिक्समध्ये कोणते आहेत, पहिला आहे कोणता, रोटेशनल डायनॅमिक्स आहे, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आहे, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, EMI, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. हे जे चॅप्टर्स आहेत यांचं वेटेज 3 ते 4 मार्क्ससाठी आहेत. म्हणजे जेवढे चॅप्टर्स सांगितले त्याच्यामधूनच तुम्हाला 30 ते 35 मार्क्सचे क्वेश्चन्स येणार आहेत. त्यामुळे हे जे चॅप्टर्स जे सांगितले हाय वेटेज चॅप्टर्स कुणीही स्किप करायचे नाहीत. ते तुम्हाला पहिल्यांदा हाय वेटेज चॅप्टर्स जे आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे. ही झाली दुसरी स्टेप. आता येतो फिजिक्सची प्रिपरेशन या नेक्स्ट 20 दिवसामध्ये कशी करायची.
मी तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे, जर तुम्हाला फिजिक्समध्ये 40+ स्कोर करायचं असेल ना, फक्त इतकं करा, फिजिक्सची लास्ट 3 इयर्सची जी PYQs आहेत ते परफेक्ट करा. परफेक्ट म्हणजे काय, फक्त PYQ सॉल्व्ह केले, आज सॉल्व्ह झाले ते सोडले आणि परत डायरेक्ट एक्झामला जाऊन बघतो असं मुळीच नाही. जे PYQ सॉल्व्ह करताय ते रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे. त्यामुळे स्टेप नंबर 3 आहे, पुढच्या 20 दिवसांमध्ये फिजिक्सचे लास्ट 3 इयर्सचे जेवढे शक्य होतील ना, सगळेच्या सगळे PYQs परफेक्ट करायचे. आता PYQs परफेक्ट कसं करायचं आहे, जास्तीत जास्त तुम्ही काय करा, तो 1 शॉट लेक्चरमध्ये त्याची जी थिअरी असते एखाद्या सब्जेक्टची, उदाहरणार्थ तुम्ही एखादा कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन चॅप्टर पिकअप केला, तर त्याची थिअरी असणार आहे ती 1 शॉट लेक्चर्समधून तुम्ही कव्हर करू शकता. आता फ्रीचे जर मटेरियल म्हणाल ना, तर मला वाटतं RG लेक्चर्स आणि निशांत पटवर्धन हे जे 2 शिक्षक आहेत यांचं जे मटेरियल आहे ना, बेस्ट आहे. मोस्टली मी विद्यार्थ्यांना RG लेक्चर्स रेकमेंड करतो, कारण का त्यांची जी लेक्चर सिरीज वगैरे आहे ना, बेस्ट कंटेंट ती फिजिक्ससाठी तरी मला त्यांचं बेस्ट वाटतं. त्यानंतर निशांत पटवर्धन सर सुद्धा आहेत. हे झालं, यांच्याकडून तुम्ही 1 शॉट लेक्चर्समध्ये तिची थिअरी कव्हर करायचे आणि पुढच्या 20 दिवसामध्ये फक्त गेल्या 3 वर्षाचे PYQs परफेक्ट करायचे. आता आज जी PYQs परफेक्ट केलेत ते तुम्हाला गेल्या 2-3 दिवसानंतर पुन्हा रिवाईज करणं गरजेचं आहे. रिव्हिजन म्हणजे त्यावेळी परत PYQ सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे. फक्त जे PYQ सॉल्व्ह केलेत ते फक्त एकदा नजरे घालून घ्यायचे की याची PYQची मेथड कशी होती. ही झाली स्टेप नंबर 3, फिजिक्सची प्रिपरेशन पुढच्या 20 दिवसांमध्ये कशी करायचं आहे. स्टेप नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाची काय, 11 स्किप करायचं नाही. मी 11 स्किप करू नका यासाठी सांगतोय, कारण का 11ला वेटेज भलेही कमी असू दे, फक्त 10 मार्क्सचे क्वेश्चन देणार, परंतु 11चे क्वेश्चन्स हे कंपॅरेटिव्हली 12th पेक्षा इझी लेवलचे येतात. आता 11th कधी कव्हर करायचं आहे, मी सांगितलंय की माझ्या 30 डेज चॅलेंज सिरीजमध्ये 21 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान मी 11चा एक तुम्हाला रोडमॅप देईल, ज्याच्यामध्ये सगळे चॅप्टर मी तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहे. त्यामुळे 11 स्किप करायचं नाही आणि फिजिक्स सुद्धा स्किप करायचं नाही. मी विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो, भलेही डिफिकल्ट जाते ना, क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, ॲटलिस्ट ते क्वेश्चन मागे त्याचे सोल्युशन्स बघून तरी सॉल्व्ह करा, परंतु ते क्वेश्चन गिवअप करायचे नाही, ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ही होती स्टेप नंबर 4. आणि स्टेप नंबर 5 असणार आहे तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. जोपर्यंत फिजिक्समध्ये तुम्हाला म्हणजे ते 3 तासाच्या टेस्टमध्ये ॲक्च्युअली इन्व्हायरमेंट मध्ये बसून तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही ना, ते प्रेशर, ते टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमणं अशक्य आहे. पुढच्या 20 दिवसांमध्ये माझं हेच तुम्हाला म्हणणं आहे की शक्य असतील तितक्या मॉक टेस्ट सिरीज देत जा, जेणेकरून फिजिक्सची प्रॅक्टिस आतापासून येईल. भले पहिल्या मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर किती येईल. आता मी ज्यावेळी आम्ही पर्सनली आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज कंडक्ट करतो, त्या विद्यार्थ्यांना भले काही विद्यार्थ्यांचे टेस्ट म्हणजे पहिल्या स्टार्टिंगमध्ये 15, 20, 25 स्कोर होते, तर आता त्यांनी इम्प्रूव्ह करून ॲटलिस्ट 30 तरी ते क्रॉस करते. याचं कारण काय, पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला सवय नसते, कॉन्फिडन्स नसतो, परंतु जसजशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल, रिव्हिजन होत जाईल, तुम्हाला कळतं की मला कोणता क्वेश्चन चूज करायचा आहे, कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे, त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत जातात. आणि फिजिक्समध्ये 5व्या स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपलं टार्गेट काय असतं. ज्यावेळी विद्यार्थ्यांना मी सांगतो, विद्यार्थ्यांना वाटतं मला फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत ना, 50च्या 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. मुळीच नाही. आपलं टार्गेट असलं पाहिजे 50 पैकी मला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत जे ॲक्युरेट आहेत. भले 10 क्वेश्चन्स माझे चुकले असतील किंवा जे 40 क्वेश्चन्स आहेत ते चूज करणं खूप गरजेचं आहे. का, कारण का वेळ कमी असतो. ज्यावेळी तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करताना वाटतं की मला हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, पण तो न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तो इतका टाइम कन्झ्युमिंग असतो, त्याचा इफेक्ट पुढच्या क्वेश्चन्सवर पडत जातो. त्यामुळे कोणताही क्वेश्चन ज्यावेळी तुमच्या समोर येतो त्यावेळी तुम्हाला तो चूज करता आला पाहिजे. हा माझा क्वेश्चन जर टाइम कन्झ्युमिंग असेल तर त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करायचं आणि पुढे मूव्ह ऑन करायचं. ही होत्या 5 स्टेप. आणि 5व्या स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेज हीच होती की तुम्ही शक्य तिथे नंबर ऑफ मॉक टेस्ट द्या. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक देते, ज्यावरती जाऊन नक्की एनरोल करा. आणि डेफिनेटली सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज प्लस ही जी फिजिक्सची मी तुम्हाला आता पुढच्या 5 स्टेप सांगितले जे नक्की फॉलो करतील ना, 40+ स्कोर करणं काहीही अवघड नाही आहे. आरामात विद्यार्थ्यांना पडतात. त्यामुळे आतापासून कामाला लागा, या 5 स्टेप्स इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजमध्ये एनरोल केलं आहे नक्की एनरोल करा. टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, जी खूप गरजेची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यात, तुमचं स्पेशल टाइम टेबल मॅनेज करण्यात, त्यानंतर तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यात, तुमचं मॉक टेस्ट ॲनालिसिस करण्यात प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटर आम्ही दिले होतो. त्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट देण्याची आणि तुमच्याकडून स्कोर इम्प्रूव्ह करून घेण्याची जबाबदारी आमची असेल. आता येतो बोनस टिपवरती. बोनस टिप माझी तुमच्यासाठी हीच असेल की मला मान्य आहे की फिजिक्सचे न्यूमरिकल्स अवघड जात आहेत, केवढेही शक्य अभ्यास केला तरी सॉल्व्ह होत नाही. फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की कोणत्याही चॅप्टरला किंवा स्किप करू नका.
का सांगतो, विद्यार्थ्यांचं काय होतं, इझी चॅप्टर्स पिकअप करायला जातात आणि मी ऐन मोमेंटला त्यातून अवघड क्वेश्चन्स येतो. त्यामुळे असं नाही की एखादा चॅप्टर अवघड वाटतोय, भलेही तो अवघड वाटतोय म्हणून तो स्किप करू नका. फक्त गेल्या 2-3 वर्षाचे PYQs जरी केलेत ना, त्या चॅप्टरचा 80% तुम्ही टॅकल केले असं समजू शकता. त्यामुळे हीच होती बोनस टिप. कोणत्याही चॅप्टरला स्किप करायचं नाही, गिवअप करायचं नाही. कारण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मला तुमचं फिजिक्सचा सिलेबस किती टक्के कव्हर झाला आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जेणेकरून मला जर वाटलं की तुम्हाला अजून फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल व्हिडिओ असेल, नक्की मी व्हिडिओ बनवेन. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.